नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण बनवतोय शेवग्याची अगदी चमचमीत अशी भाजी। पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल इतकी मस्त ही भाजी तयार होते। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये पाव कप शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे भाजून घ्यायचे। शेंगदाणे इथे खरपूस भाजून तयार आहेत। आता यामध्ये पाव कप किसलेलं सुकं खोबरं घालायचं आहे आणि आता खोबरं सुद्धा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचे। इथे खोबरं सुद्धा भाजून झालंय। आता हे काढून घेऊया आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि अगदी बारीक असं हे वाटून घेतलंय। हे वाटण बाजूला ठेवूया। इथे मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या आणि त्याचे इथे साधारण 2 इंचाचे तुकडे करून घेतलेत, सोलून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत। आता शेंगा आपण शिजत ठेवूया। तर इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये या शेंगा घालायच्यात। यावरती पाव चमचा मीठ घातलं, फक्त शेंगांपुरतं मीठ इथे घातलंय आणि पाव चमचा हळद घातली। शेंगा अशा तेलावरती छान परतून घ्यायच्या। आता 2 मिनिटं शेंगा परतून घेतल्या। यानंतर यामध्ये पाणी घालायचं। साधारण शेंगा बुडतील इतकं पाणी यामध्ये मी घातलंय। आणखी थोडंसं घालते। आपण आज शेंगांची सुकी भाजी बनवणार आहोत, त्यामुळे इथे कमी पाणी घातले मी। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मीडियम फ्लेमवरती आपण या शेंगा शिजवून घेऊया। तर इथे 5 मिनिटं झालेत आणि शेंगा छान अशा शिजल्यात। थोडंसं पाणी राहिलं यामध्ये। या शेंगा मी काढून घेते आणि याच कढईमध्ये आता मी 1 चमचा तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातली आणि अर्धा चमचा जिरं घातलं। यानंतर थोडासा इथे कढीपत्ता घातलाय। इथे आता 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये घातलाय। आता कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। तर इथे पहा मी कांदा ब्राऊन करून घेतला। आता यामध्ये आलं आणि लसूण घालायचं आहे। 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसून मी घातलंय। सगळं छान एकत्र परतून घेऊया। आता यामध्ये टोमॅटो घालायचा। 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये घातला। आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। टोमॅटो इथे सॉफ्ट झालाय। आता यामध्ये मसाले घालूया। तर इथे पाव चमचा हळद घातली आहे। चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घालते। सगळे मसाले परतून घ्यायचे। मसाले व्यवस्थित परतल्यानंतर जे आपण वाटण तयार करून ठेवलं होतं खोबरं आणि शेंगदाण्याचं ते घालायचं आणि सगळं असं एकत्र करून घ्यायचं। आता यामध्ये आपण ज्या शेंगा उकडून ठेवल्या होत्या त्या घालायच्या आणि थोडंसं इथे मीठ घालते। आपण शेंगा शिजवताना सुद्धा थोडंसं मीठ घातलं होतं आणि इथे आणखी थोडं मीठ घातलंय चवीप्रमाणे। मिक्स करून घेऊया सगळं एकत्र। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी गरम पाणी घालते यामध्ये। भाजी आज आपण सुकी बनवणार आहोत, त्यामुळे इथे मी थोडं पाणी घालते। तुम्हाला जर पातळ भाजी बनवायची असेल तर थोडंसं जास्त पाणी तुम्ही इथे घालू शकता। मी इथे साधारण 1 वाटी पाणी घातलंय। पातळ भाजी करायची असेल तर 2 वाट्या पाणी घाला। पाणी घातल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करून घेतलं। आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 उकळी काढून घ्यायची आहे।
तर या भाजीला पहा उकळी आली आहे. थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल. तर ही आपली शेवग्याच्या शेंगांची सुकी भाजी तयार आहे. यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. तर अगदी चमचमीत अशी ही भाजी तयार होते. नक्की करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.